नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. साहजिकच माझा विषय जो आहे नारी शक्ती वंदन अधिनियम, जे बिल काल संसदेत पारित होऊ शकलं नाही. मुळात हे बिल पारित होण्यात काहीच अडचण नव्हती, परंतु जाणून बुजून काँग्रेसचं जे वर्षानुवर्ष चालू असलेलं घाणेरडं राजकारण आहे की काँग्रेसला माहीत आहे की महिलांना संधी दिली तर आपल्या पुरुषी अहंकाराला ठेच पोचेल, म्हणून कायम म्हणजे 1996 पासून काँग्रेस या बिलाच्या विरोधात काम करते. पण याची नवीन काही उदाहरणं द्यायची गरज नाही. मुस्लिम महिलांना माहीत आहे की त्यांच्या 3 तलाकाचं जेव्हा प्रकरण आलं तेव्हा याच काँग्रेसनी आपली पुरुषी मानसिकता विकसित करण्यासाठी आणि स्त्रियांची मानसिकता ठेचण्यासाठी या ट्रिपल तलाकला विरोध केला होता. शहाबानो केस आणि राजीव गांधी याचा मुद्दामून मी या ठिकाणी उल्लेख करतो. त्यावेळीसुद्धा शहाबानोच्या विरोधात निकाल देऊन त्या तत्कालीन काँग्रेस सरकारने राजीव गांधी यांनी दाखवून दिलं की आमच्याकडे किती मोठा पुरुषी अहंकार आहे, मेल डॉमिनंट सोसायटी आहे. इतर वेळी राहुल गांधी बावड्यासारख्या संविधान हातात घेऊन गप्पा मारायच्या की संविधान वाचवायला निघालोय, आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मात्यांनी स्पेशल स्टेटस महिलांना दिले असताना त्याची अवहेलना करायची आणि मोदी सरकार काहीतरी चांगलं घेऊन येतोय आणि ह्याचा लाभ होईल आणि हा लाभ झाल्यामुळे सगळ्या महिला आपल्या विरोधात जाईल. हा जो पुरुषी अहंकार काँग्रेसवाल्यांचा जो ठेचला जाणार होता त्यांचा त्यांनी अचानक सर्व पक्षीय, मग ते DMK असो, तो TMC असो, समाजवादी असेल, यांचा तो जागृत करण्यात आला. वास्तविकता काँग्रेस कायम महिलांना विरोध करत आलेली आहे. फक्त त्यांना काय वाटतं, आमच्या घरातील महिला, मग त्या इंदिरा गांधी असो, प्रियंका गांधी असो, सोनिया गांधी आहोत, ह्यात फक्त सत्ता करण्याच्या लायकीच्या आहेत, बाकी कुठल्याही महिला सत्ता भूषवाच्या लायकीच्या नाही, अशी भूमिका काँग्रेसची आहे. त्यामुळे त्यांनी या बिलास विरोध केला आहे. वास्तविक विरोध होण्याचं कारण नव्हतं, तरी पण विरोध केला आणि पुन्हा एकदा काँग्रेसनं सिद्ध करून दाखवलं की हो, आमची पुरुषी मानसिकता आहे, हो महिलांना खाली बघण्याची मानसिकता आहे, हो महिलांना कायम आपल्या पायाखाली चिरडण्याची मानसिकता आहे. 2010 सालीसुद्धा UPA सरकारच्या काळात हे बिल पटलावरती येऊन दिलं नाही. वारंवार अशा स्वरूपाने काँग्रेस वागल्यामुळे काँग्रेसची स्त्रियाबद्दल नीतिमत्ता, स्त्रियांमधील भाव हे दिसून येतात. नरेंद्र मोदी एक चांगलं सक्षम पर्याय या देशाला, या नारी शक्तीला देणार होते. त्यात काही चुकीचं नव्हतं, काही वाईट नव्हतं. फक्त बऱ्याच काँग्रेसवाल्यांना वाटलं असेल आपले परंपरागत मतदान आता महिला होतील आणि आपल्या खुर्च्या निघून जातील. त्या घाणेरड्या मानसिकतेमुळे काँग्रेसवाल्यांनी या नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध केला. ह्याचे गंभीर परिणाम आगामी काळात काँग्रेसवाल्यांना भोगावे लागतील. महिला या जाणकार आहेत, सुज्ञान आहेत, आणि विनाकारण काही लोक खोटे ट्विट्स आणि खोटा अफवा पसरत आहेत की मोदी सरकार हे चुकीचं करत होतं. मला वाटतं 33% रिझर्वेशन हे डिझर्वेबल आहे आणि त्यांना मिळालं पाहिजे, परंतु महिलांविरोधात आकस, महिलांना विरोध करायचा, महिलांना कायम पाण्यात बघायचं, अशा काँग्रेसी मानसिकतेमुळे त्यांनी सगळ्या विपक्षाला एकत्र घेतलं. म्हणजे शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे राज्यसभेत, लोकसभेत चालेल, परंतु तुमच्या आमच्यासारख्या सामान्य घरातील स्त्रिया राजकारणात चालणार नाही. राहुल गांधीची बहीण ती प्रियंका गांधी ती राजकारणात चालेल, पण तुमच्या आमच्या घरातील सामान्य स्त्रिया राजकारणात चालणार नाही. राहुल गांधीची आई विदेशी नागरिक असताना सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांच्या रेसमध्ये बसू शकते. विदेशी नागरिक असताना ती वोटर लिस्टमध्ये तिचं नाव जाऊ शकतं, परंतु आमच्या घरातील सामान्य स्त्रियांनी राजकारणात भाग घेतलेला ह्यांना चालत नाही. ह्यांची आजी इंदिरा गांधी ही पंतप्रधान झालेली चालते, कारण ती गांधी घराण्यातली आहे, तिचा हक्क आहे गांधी असल्यामुळे पंतप्रधान व्हायचा,
परंतु आमच्या घरातील एक सामान्य गृहिणी या आरक्षणामुळे जर ती राज्यसत्ता घेऊन चांगला कारभार करू लागली तर ह्यांच्या या घराणेशाहीला खीळ बसेल अशी घाणेरडी मानसिकता या काँग्रेसची झाल्यामुळे या बिलाला त्यांनी विरोध केला. हा विरोध फक्त महिलांना नव्हता, त्या एक चांगल्या प्रोग्रेसिव्ह विचाराला सुद्धा होता. आज देश धावतोय, पुढे जातोय, महासत्ता बनणार आहे. त्यामध्ये स्त्रियांचं योगदान नक्कीच महत्त्वपूर्ण आहे आणि स्त्रियांच्या योगदानाशिवाय हा देश महासत्ता बनू शकत नाही. म्हणून नरेंद्र मोदींनी हे विधेयक जाणून बुजून पटलावरती आणलं असताना त्याला जाणून बुजून विरोध केला, कारण की काँग्रेसला हा देश विकसित करायचा नाही. त्याला हा देश तसाच गरीब ठेवायचा आहे. इथल्या स्त्रियांना तसंच गरीब ठेवायचं आहे, मागासलेलं ठेवायचं आहे. महिला सक्षमीकरण धोरण फक्त बोलायच्या वाफा आहेत. ॲक्च्युली महिलाला दबावाचं धोरण काँग्रेसने आजपर्यंत अवलंबलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या घाणेरड्या राजकारणाला, सर्व महिला शक्तीला, सर्व नारी शक्तीला, सर्व मातांना, भगिनींना विनंती आहे, आता तरी जागृत व्हा. काँग्रेस म्हणजे हा एक जहरीला नाग आहे आणि त्या नागाला ठेचल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसू नका. त्यामुळे आगामी काळात महिला शक्तीने जागृत झालं पाहिजे. हा हाताचा पंजा तुमच्याला कशी प्रतारणा करतोय, हा तुमच्या साडीला कशा प्रकारे हात घालतोय, तुमच्या विकासाला कसा मारक आहे, अशा प्रकारचा हा दुष्ट शकुनी खेळ हे काँग्रेस सरकार खेळत आहे. याला धडा शिकवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसू नका. सर्व नारी शक्तीने हा संदेश पोचवा. तुमच्या शक्तीला विरोध केला आहे, तुमच्या शक्तीला कमी आखण्याचा प्रयत्न केला आहे, कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला फाट्यावरती मारण्याचा प्रयत्न केला आहे की काय करतील महिला, आम्ही महिलांना आरक्षण दिलं नाही तर त्या काही करू शकत नाही, चूल आणि मूल हेच महिलांचं काम आहे, अशी अपेक्षा या काँग्रेस सरकारची आहे. म्हणून महिलांनो तुम्ही जागृत झालं पाहिजे. या काँग्रेस विरोधात मजबूत आघाडी उघडली पाहिजे. त्यांच्या प्रत्येक नेत्याला विचारलं पाहिजे की अशा प्रकारची घाणेरडी भूमिका तुम्ही का घेताय, अशा प्रकारची घाणेरडी मानसिकता तुमची का तयार झालं आहे. प्रत्येक नेत्याला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे फोन कॉल करून विचारा, का विरोध केला आमच्या महिला आरक्षणाला, काय घोडं मारलं होतं आम्ही तुमचं, आणि त्यांना जाब विचारा, तर हे ताळ्यावरती येतील. त्यांना वाटतं आमची सत्ता ही अनिर्बंध आहे, आम्हाला कोण पाडू शकत नाही, आम्ही काँग्रेसी आहोत. काँग्रेस जन हो, तुमची सत्ता उद्या या महिलाच, आता तर कुठे नाहीच तुम्ही, परंतु जे कुठं राहिलेलं थोडंफार काँग्रेस आहे आता तेही वाचणार नाही, कारण की तुमच्या या घाणेरड्या राजकारणामुळे. त्यामुळे महिला शक्तीनं जागृत झालं पाहिजे. हम भारत की नारी आहे, फुल भी है चिंगारी आहे, या भावनेनं पेटून उठलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आम्ही, जसं आमच्या हातात चपाती करण्यासाठी लाटणं असतं, आम्ही देवाची फुलाने पूजा करू शकते, परंतु प्रसंगी आम्ही झाशीची राणी राजमाता जिजाऊ म्हणून हातात तलवार घेऊन ज्या नराधमाने काही गैरकृत्य केलं त्या शिरच्छेद करण्याची ताकदसुद्धा या महिलांमध्ये आहे. आपण दाखवून दिलं पाहिजे, कारण आपण जिजाऊंच्या लेकी आहोत. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस हो, तुमचं जीणं मुश्किल होणार आहे. धन्यवाद.